हा चपेट मारताना दाखवलेला आहे असा, म्हणजे एक प्रकारचा चपेटदार, म्हणजे या दैत्याला तो चपेट मारतोय अशा प्रकारे इथं जी मारुतीची दगडामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. म्हणूनच या मूर्तीला चपेटदार मारुती असे इथे म्हटलं जातं. जय शिवराय मित्रांनो, आता आपण बघितलं तर तिकोणा किल्ल्याच्या महादरवाजावर आलो आहोत. हा आहे पहिला दरवाजा, आणि ते पहिला दरवाजा जर पहिल्या दरवाजाचं स्ट्रक्चर जर बघितलं तर नेहमीप्रमाणे आपल्याला हा जुन्याकालीन दरवाजा नाहीये. हा जर बघितला तर आता संवर्धन केलेला दरवाजा आहे. आणि तिथूनच आतमध्ये आला प्रत्येक गडकिल्ल्यावर जशी देवडी असते तशी एक सुसज्ज देवडी आपल्याला इथे पाहायला भेटते, जेणेकरून ज्यावेळी पहारेकरी असायचे त्यांना इथे राहण्याची सोय या देवडीमध्ये केली त्याची. मी बघितलात तर इथे पूर्णपणे एक माणूस उभा राहील इतकी जागा आहे. पारतंत्र्याचा अंधकार दूर करून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा भगवा फडकवणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांचे गडकिल्ले म्हणजे आमचा ध्यासच. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांनी स्थापन केलेले हे स्वराज्य, ज्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळ्यांच्या खांद्यावर खांदा देत अगदी ताकदीने उभे राहिलेले ते म्हणजे स्वराज्यातील गडकिल्ले. प्रत्येक किल्ला स्वराज्याचा तो भगवा फडकवत आजही ताटमानेने उभा आहे, आणि या पवन मावळाच्या रक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेणारा एक किल्ला म्हणजे किल्ले तिकोना. मित्र हो, आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपल्याला अनेक सारे प्रदेश गडकिल्ले पाहायला भेटतात. असाच एक प्रदेश म्हणजे 12 मावळ प्रांत, आणि या 12 मावळ प्रांतातील पवन मावळ म्हणजेच निसर्गाची मनसोक्त उधळ. मित्र हो, या पवन मावळ प्रांतात आपल्याला अनेक सारे गडकिल्ले पाहायला भेटतात. या गडकिल्ल्यांचं म्हणजेच प्रत्येक गडकिल्ल्याचं एक वेगळं महत्त्व आहे, एक वेगळा इतिहास आहे, एक वेगळी भौगोलिक स्थिती आहे. मित्रांनो, जर या पवन मावळ प्रांतातील अनेक गडकिल्ल्यांचा आपण विचार केला तर किल्ले लोहगड, किल्ले विसापूर आणि किल्ले तुंगनंतर आपलं सर्वांचं मन वेधून घेणारा आणि गिर्यारोहकांच्या मनावर राज्य करणारा गिरिदुर्ग म्हणजे किल्ले तिकोणा. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन साहेबी परत एकदा आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर पहिलं आपण जाऊया जे अतिप्राचीन मंदिर आहे, म्हणजे आपण ज्यावेळी पवन मावळ प्रांतात ज्यावेळी आपण ट्रेकिंग करत असतो त्यावेळी आपल्याला अतिप्राचीन मंदिर म्हणजेच वाघेश्वराचं मंदिर पाहायला भेटतं. तर तिथे नतमस्तक होऊया आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर चला आता डायरेक्ट जाऊया वाघेश्वराच्या मंदिराची इथे. मित्र हो, ज्यावेळी तुम्ही तिकोणा किल्ल्यावर जाता त्यावेळी नक्कीच पर्यटकांच्या मनावर राज्य करणारं आणि पर्यटकांना भुरळ घालणारं हे एक पवन मावळातील अतिप्राचीन मंदिर म्हणजे वाघेश्वर टेम्पल. तर तुम्ही तिकोणा किल्ल्यावर ज्यावेळी जाल त्यावेळी या वाघेश्वर टेम्पलच्या इथे जावा, तिथे नतमस्तक व्हा आणि त्याच्यानंतरच मग पुढचा प्रवास सुरू करा. आता आम्ही तिथे नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही तिकोणा किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो. आता निसर्गातून जाणाऱ्या या वाटा मित्रांनो नक्कीच आपलं मन मोहून घेतात. आता पावसाळा सीझन नसला तरी पण अतिसुंदर असा निसर्ग आपल्याला इथे पाहायला भेटतो. आत्ता आपण आलो आहोत, समोर दिसतोय तो आहे तिकोणा किल्ला, आणि तिकोणा किल्ल्याच्या बेस विलेजमध्ये आत्ता आपण आलो आहोत. इथे बघितलं तर पार्किंगची उत्तम सुविधा पाहायला भेटते. इथे आम्ही 2 व्हीलर पार्क केल्या होत्या, आमच्या 4 टू व्हीलर होत्या, तर इथे आम्ही पार्क केल्या. 2 व्हीलरसाठी इथे 20 रुपीज पर बाईक असं इथे चार्ज आकारलं गेलं होतं. जर तुमचं 4 व्हीलर असेल तर इथे 4 व्हीलर सध्या आम्ही विचारपूस नाही केली, पण 4 व्हीलरसाठी मॅक्झिमम 50 रुपये पर 4 व्हीलर असं चार्जेस असेल. तिथूनच तुम्ही पुढे आलात की गडाकडे जाणारा मार्ग आपल्याला इथे पाहायला भेटतो. तर इथून आपली ट्रेकिंगची सुरुवात होते, आणि अतिशय सोपा ट्रेकिंग तिकोणा किल्ल्याचा म्हणता येईल. जस्ट 1 तासात तुम्ही गडावर पोचाल. तर आता पुढे बघूच आपण. जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही ट्रेकिंग करत आलात की पुढे आपल्याला इथे मेट पाहायला भेटतं. आता मेट म्हणजे नक्की काय, तर मेट म्हणजे गडाच्या पायथ्याशी केलेली संरक्षणात्मक बांधणी आणि नैसर्गिक अडथळ्यांचा वापर करून तयार केलेला एक संरक्षण पट्टा होय. गडावर आक्रमण झाले तर सुरुवातीला येथूनच प्रतिरोध केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक गडकिल्ल्यामध्ये ही रचना आपल्याला पाहायला भेटते, जी शत्रूंना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी होती. गडावर काही निरोप द्यायचा असेल तर पहिले याच ठिकाणी यावे लागत असे. आता त्यानंतर पुढे आपण आलात की इथे आपल्याला गडाचा
महादरवाजा पाहायला भेटतो. आता हा जर दरवाजा बघितलात तर इथे आपल्याला आता संवर्धन केलेला इथे दरवाजा पाहायला भेटतो आहे. आणि या दरवाजातून आतमध्ये आलात की इथे आपल्याला एक सुसज्ज देवडी पाहायला भेटते. या देवडीची रचना बघितली तर इथे आपल्याला स्पेशियस आणि सुसज्ज अशी देवडी पाहायला भेटते. कारण इथे बघितलं ना तर पूर्णपणे एक माणूस उभा राहील एवढी उंची आपल्याला या देवडीची पाहायला भेटते. तर इथे त्यावेळी पहारेकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय इथेच केली जायची. आता तिथून पुढे आलात की आपल्याला 2 मिनिटाच्या अंतरावर वेताळ दरवाजा पाहायला भेटतो. आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की या गडांना जे दरवाजे आहेत ते गोमुखी पद्धतीत पाहायला भेटत नाही. कारण मुळात हे जे किल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले आहेत. आता बहामणी काळात या गडाचा उल्लेख आढळला असला तरी गडावरील लेण्यांवरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे असे इतिहासात म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना हाही किल्ला होता. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले होते. मित्रांनो, जस्ट तुम्ही 15 मिनिटाच्या अंतरावर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे मारुतीचं मूर्ती पाहायला भेटते. ऍक्च्युली आपण कोणत्याही गडावर गेलात तरी आपल्याला गडाच्या महादरवाजाच्या अगोदर आपल्याला मारुतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती पाहायला भेटते. आता ऍक्च्युली प्रत्येक गडकिल्ल्यावर हनुमानाची मूर्ती आपल्याला का पाहायला भेटते याचं पण कारण आहे. कारण शिवकालात आणि आजही आपण हनुमान म्हटलं की एक शक्तीचं, रक्षणाचं आणि एक ऊर्जा देण्यासाठी एक महत्वाचं एक स्थान म्हटलं जातं. त्याच्यासाठीच मेन ज्यावेळी एखादा शत्रू, ज्यावेळी आपले मराठी मावळे गडावर येत असतात त्यावेळी प्रत्येक वेळी ज्यावेळी जातील त्यावेळी तिथे दर्शन घेऊन त्यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्यानंतर मग पुढचं कामकाजाला सुरुवात व्हावी यासाठी प्रत्येक गडकिल्ल्यावर आपल्याला मारुतीची मूर्ती पाहायला भेटते. आणि इथे आपल्याला चपेटदान मारुती आपल्याला पाहायला भेटते. याचं कारण का, इथे बघितलं तर हा मारुती आहे, मारुतीचं स्ट्रक्चर बघितलं त्या मूर्तीचं, इथे जो खाली आहे तो पूर्णपणे हा दैत्य आहे आणि वरती मारुतीचा जो हात आहे हा चपेट मारताना दाखवलेला आहे असा. म्हणजे एक प्रकारचा चपेटदान, म्हणजे या दैत्याला तो चपेट मारतोय अशा प्रकारे ही मारुतीची दगडामध्ये मूर्ती कोरलेली आहे. म्हणूनच या मूर्तीला चपेटदान मारुती असे इथे म्हटलं जातं. तर चला आता आपण पुढे जाऊया. 2 मिनिटं पुढे चालत आलात की इथे आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. परंतु अक्षरशः इथे बिकट अवस्था पाहायला भेटते. कारण इथे आपल्याला काहीच वाड्याचे अवशेष पाहायला भेटत नाहीत. फक्त जोतं दिसत आहे. त्यानंतर पुढे 2 मिनिटं चालत गेलात की आपल्याला तुळजाईचं मंदिर पाहायला भेटतं, जे पाण्याच्या टाक्याच्या वरती आपल्याला पाहायला भेटतं आणि मंदिराच्या खाली हे पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला भेटतंय. आता या किल्ल्यावर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटतात. पुढे आपण महादरवाजाचा प्रवेश करणार आहोत त्यावेळी सुद्धा तिथे आपल्याला पाण्याची टाकी, त्याचबरोबर लेण्या स्वरूपात पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. आता बघितलं तर पवनमावळात किल्ले लोहगड, विसापूर, तुंग आणि हा किल्ला तिकोणा हे किल्ले आपल्याला पाहायला भेटतात. आता या किल्ल्यांची शिवकालात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व होते. कारण याचं कारण असं आहे की या पवनमावळावर होणाऱ्या व्यापारामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हे या किल्ल्यांचा उपयोग त्यावेळी केला जात असे. त्याचबरोबर कार्ला लेणी, बेडसे लेणी ही जी लेणी होती यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा महत्त्वाचं त्यावेळी त्यांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलं होतं. आता इथे आपल्याला चुन्याचा घाणासुद्धा पाहायला भेटतो आणि तुम्हाला माहीत असेल प्रत्येक गडकिल्ल्यावर जातो त्यावेळी आपल्याला एक ना एक चुन्याचा घाणा एकतर गडाच्या पायथ्याशी किंवा मध्येच आपल्याला कुठेतरी पाहायला भेटतो. आता आपण बाले किल्ल्याकडे जातोय तर बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला हा चुन्याचा घाणा भेटतो आणि पूर्णपणे चाक पण अक्षरशः आजही आपल्याला परिस्थितीत पाहायला भेटते. तिथून पुढे आलात की आपल्याला गडाचा महादरवाजाच्या पुढे आल्यानंतर वेताळ दरवाजा आणि वेताळ दरवाजानंतर एक दरवाजा पाहायला भेटतो, जेणेकरून तुम्ही प्रवेश केलात की इथे तुम्हाला आतमध्ये भुयारी मार्गात असलेली पाण्याची टाकी पाहायला भेटतात. आता ही ॲक्च्युली पाण्याची टाकी आहेत की त्या काळातली एक प्रकारची लेणी म्हणता येईल. तर इथे दरवाजाच्या राईट साईडला गुफा आहे आणि या गुफेमध्ये आपल्याला पाण्याची टाकी पाहायला भेटतात. तर आपण तिथे आतमध्ये गेलो होतो. आता तुम्ही जर आलात तर नक्कीच जाऊ नका, कारण तिथे अक्षरशः कंडिशन बेकार आहे. आता बघितलात इथे 12 महिने पाणी असतं या टाक्यांमध्ये. पावसाळ्यात तर पूर्णपणे इथे भरलेले असतात. तर इथे तुम्ही आतमध्ये सुद्धा जाऊ शकता.
पण मी सजेस्ट करेन की आतमध्ये जाऊ नका, कारण इथे फक्त एक फली ठेवली आहे त्याच्यावरून जाण्यासाठी. पण इथे आपल्याला आतमध्ये या दगडामध्ये कोरलेली अशी ही पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणात आपल्याला किल्ले तिकोणावर पाहायला भेटली. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला हा तिकोना किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना असे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हेही नाव असले तरी हे जास्त कोणाच्या परिचयाचे नाही, कारण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी गडकिल्ले जिंकले त्यावेळी त्यांनी वितंडगड असं नाव ठेवलं होतं. त्यानंतर याचं नाव, त्याच्या आधी आपल्याला याचं नाव तिकोणा असं पाहायला भेटतं आणि याच्या त्रिकोणी आकारामुळे हा सर्वांच्या परिचयाचा म्हणजे तिकोणा किल्ला म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही तिथून सरळ वरती आलात की इथे आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच वेता दरवाजा, नंतर पुढे एक दरवाजा भेटतो, त्याच्यानंतर एक पुढे दरवाजा भेटतो. हा गडाचा शेवटचा दरवाजा असणार आहे. आणि इथून आतमध्ये गेलात तर आतमध्ये आपल्याला गडावर बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग पाहायला भेटतो. आणि बाले किल्ल्याकडे गेलात आपण की आपल्याला पूर्णपणे सुंदर असा वरून व्ह्यू पाहायला भेटतो. तो आपण नक्कीच पुढे बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओमध्ये नक्कीच राहा, कारण आपल्याला पुढे वरती बाले किल्ल्यावर जो सुंदर व्ह्यू दिसतोय पवन मावळाचा, तो सुंदर व्ह्यू आपण कॅप्चर केला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आता इथे बघितलात तर हे त्यावेळेचं प्राचीन बांधकाम आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला भेटतं. ही एक चांगली बाब आहे, कारण भरपूर अशा आपण अपरिचित गडकिल्ल्यांना ज्यावेळी भेट देतो त्यावेळी आपल्याला बांधकाम कोणत्याही परिस्थितीत पाहायला भेटत नाही. म्हणजे अक्षरशः बिकट अवस्था आपल्याला पाहायला भेटते यांच्या तटबंदीची. परंतु इथे आपल्याला सुस्थितीत काही दरवाजे पाहायला भेटतात, तटबंदी पाहायला भेटतात. ही एक चांगली गोष्ट आहे शिवप्रेमींसाठी. आता इथे तुम्ही ज्यावेळी पुढच्या दरवाज्यातून आतमध्ये येता त्यावेळी इथे सुद्धा आपल्याला पाण्याचं टाका पाहायला भेटते. अगदी दगडामध्ये कोरलेली ही पाण्याची टाकी पाहायला भेटते. आता मोस्टली आपण प्रत्येक गडकिल्ल्यावर जातो त्यावेळी आपल्याला गिरिदुर्ग प्रकारामध्ये पाण्याची टाकी पाहायला भेटतात, परंतु अशा त्रिकोणी किल्ल्यामध्ये ज्याच्या रुंदी जास्त नाही आहे आणि त्याच्यामध्ये ही दगडामध्ये कोरलेली ही पूर्णपणे पाण्याची टाकी आहे. ती पाण्याची टाकी आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. तर ही त्यावेळी गडकिल्ल्यांवर ज्यावेळी वास्तव होतं त्यावेळी इथे या पाण्याची टाकी पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात होतं. आता त्याच्यानंतर पुढे आलात की इथे आपल्याला सरळ वरून बाले किल्ल्याकडे जाणारा हा मार्ग भेटतो. इथे एक दरवाजा भेटतो. तर या दरवाजातून सरळ वरती गेलात की पुढे आपल्याला तिकोणेश्वर म्हणजे वितंडगडेश्वर मंदिर पाहायला भेटतं. जेणेकरून आता आपण जाऊया तिथे महादेवाची मूर्ती आहे, परत नंदी आहेत, महादेवाची मूर्ती, त्याचबरोबर पिंड आहे. तर तिथे आपण नतमस्तक होऊया आणि त्याच्यानंतर मग बाले किल्ल्याकडे रवाना होऊया. मित्रांनो, या किल्ल्याचा जर इतिहास बघितलात तर सुंदर असा इतिहास या किल्ल्याला लाभलाच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जरी बांधला नसता तरी या किल्ल्यावर त्यांनी जिंकून आपल्या स्वराज्यात घेतला होता. आणि त्यानंतर सुद्धा काही बांधकाम आपल्याला इथे शिवकाळातलं बांधकाम काही पाहायला भेटतं. आता जर बघितलं तिकोना किल्ल्याच्या इतिहासाबद्दल तर सांगायचं झालं तर तिकोना किल्ल्याचा उपयोग हा त्यावेळी पवन मावळावर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. आता त्यावेळी बहामनी काळात या गडाचा उल्लेख जरी आढळत नसला तरी गडावरील लेण्यांवरून या गडांचे अस्तित्व फार प्राचीन असावे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. आता इथे आपल्याला कार्ला लेणी व बेडसे लेण्या जवळपास पाहायला भेटतात. तर या कार्ला लेणी आणि बेडसे लेणी या लेण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा हा एक सारांश इतिहासकारांनी आपल्याला पाहायला भेटतो. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना हा किल्ला होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले. पुढे पुरंदरचा तहात राजा जयसिंगला जे 23 किल्ले दिले गेले होते त्यात तिकोना हा किल्ला सुद्धा होता. आता त्यानंतर औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा किल्ला हा जिंकला व त्याचं नाव अमनगड असे ठेवले होते. म्हणजे या किल्ल्याला जर बघितलं तर 3 नावं आपल्याला पाहायला भेटतात. एक म्हणजे किल्ले तिकोणा जे सर्वांच्या परिचयाचे आहे, त्यानंतर वितंडगड आणि त्यानंतर अमनगड अशी 3 नावं आपल्याला पाहायला भेटतात. आता जर बघितलं तर आता सध्या परिचयाचं नाव म्हणजे तिकोना किल्ला आहे. इथे आपल्याला तिकोणेश्वर मंदिरा म्हणजे वितंडेश्वर मंदिरामध्ये आपल्याला मी बोललो होतो की महादेवाची मूर्ती नाही, इथे आपल्याला शिवरायांची मूर्ती पाहायला भेटते आणि नंदी तर पाहायला भेटतोय. आणि पुढे आपल्याला पूर्णपणे एक मूर्ती पाहायला भेटते छत्रपती शिवरायांची, त्याच्याबरोबर खाली पिंड आहे. आणि बाहेर जर बघितलं तर बाहेरसुद्धा आपल्याला एक मोठी पिंड पाहायला भेटते आणि त्याच्याच बाजूला
नंदीसुद्धा पाहायला भेटत आहेत. परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर या नंदींचा आहे ना नंदींची मान पूर्ण छाटलेली आहे. आता हा एक वेगळा पार्ट आहे, आपण ह्याच्यावर डिस्कस नंतर करू. आता तिथेच खाली आलात ना की इथे आपल्याला परत या भुयारी मार्गात आपल्याला खाली हे पाण्याचं टाकं असावं असं याच्या स्थापत्यकलेवरून तरी वाटत आहे, नाहीतर ही लेण्यांच्या प्रकारामध्ये मोडत असेल मे बी. आता हे जे भुयारी मार्ग आहे, ह्या भुयारी मार्गाच्या वरती आपल्याला हे तिकोणेश्वर म्हणजे वितंडेश्वर मंदिर पाहायला भेटतं आहे. आता त्यावेळी अशी ॲडव्हान्स इंजिनिअरिंगची कलाकृती ही त्यावेळीसुद्धा होती, असं नाही. जरी तुम्ही 400 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी जरी मागे गेलात तरी त्यावेळी ॲडव्हान्स इंजिनिअरिंग आपण प्रत्येक गडकिल्ल्यावर बघितलेली आहे. त्यामुळे आताची ॲडव्हान्स इंजिनिअरिंग आणि त्यावेळची ॲडव्हान्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला नक्कीच आता समजतं, ज्या नवीन जे न्यूज येतात आपल्याला त्याच्यावरूनच. आता तुम्ही रायगडावर जर बघितलं तर रायगडाचं बांधकाम चालू आहे, परंतु काही दिवसांपूर्वी बघितलं तर अनेक व्हायरल व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये हे बांधकाम सध्या परत पूर्णपणे विस्तृत होत आहे, पूर्णपणे त्या तटबंदी परत ढासळत आहेत. तर जे काही संवर्धनाचं काम होईल ते मी एवढंच नक्की सांगेन, जे पुरातत्व विभाग आहे जे काही संवर्धनाचं काम होईल ते चांगल्या प्रकारे व्हावं, जेणेकरून त्याची मर्यादा 20 ते 30 वर्ष असावी. कारण परत निधी निर्माण करून त्यामध्ये परत बदल करायला त्याच्यामध्ये भरपूर वर्ष जातात. त्यामुळे जेही संवर्धनाचं काम होईल ते संवर्धनाचं काम त्या निधीनुसार तिथल्या तटबंदीनुसार एकदम भक्कम झालं पाहिजे. हीच फक्त शिवप्रेमींची शिवभक्तांची ही एक आशा आहे. कारण नक्कीच मित्रांनो, शिवभक्त असतात, शिवप्रेमी असतात. आपण गडकिल्ल्यांना भेट देत असतो मोठ्या प्रमाणात. आपण असं नाही म्हणत, निधीसुद्धा आपण देत असतो. रायगडावर गेलात, कोणत्या सिंहगडावर गेलात, आपल्याकडून निधी घेतला जातो. आता तो 5 रुपये 25 रुपयाचा निधी जरी तो प्रत्येक पर पर्सन जर झाला तर त्याची निधी एकत्र करून जे गडाचं संवर्धनाचं काम आहे ते जे काम आहे ते त्या प्रमाणात झालं पाहिजे, एवढीच पुरातत्व विभागाला माझी विनंती आहे. आता जर इथे बघितलं, आता आपण बालेकिल्ल्यावर आलो आहोत आणि हा बालेकिल्ल्याचा सुंदरसा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. आता जर बघितलं ना, हा पूर्णपणे आपल्याला सूर्योदय पाहायला भेटतोय आणि गडाच्या आपण पूर्णपणे बालेकिल्ल्यावर नाही, तो समोर दिसतोय तो बालेकिल्ला आहे. आता आपण हा गडाचा एक बुरुज आहे, या गडाचा बुरुजाच्या इथे आपण आलो आहोत आणि या बुरुजावरून सुंदर असा पवन मावळातला हा दृश्य आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केला आहे. मित्र हो, गडाचे दरवाजे सकाळी 5 वाजता ओपन होतात आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान बंद होतात. तर तुम्ही गडावर कॅम्पिंग करण्यासाठी जात असाल तर गडावर राहण्यास किंवा तिथे स्टे करण्यास पूर्णपणे मनाई आहे. तुम्ही गडाच्या पायथ्याशी, गडाच्या बेस व्हॅलीला तुम्ही कॅम्पिंग करू शकता किंवा पवनमावळ म्हटलं की पवनमावळात अनेक सारे रिसॉर्ट किंवा तुम्ही नदीच्या बाजूला कॅम्पिंग करू शकता. इथे आम्ही सकाळी लवकर आलो होतो, त्यामुळे सकाळी लवकर येऊन आम्ही हा व्ह्यू पाहण्यासाठी वरती टेंट लावले होते आणि जर बघितलात तर सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो. तर पुढे मिळू अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शिवराय.